नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण अर्थात चर्चा करणार आहोत मेट्रोच्या भूमिपूजनावरून सुरू झालेल्या राजकारणाच्या संदर्भातली. कारण यापूर्वी 19 ऑगस्टच्या दरम्यान जेव्हा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले, त्यांनी मुंबईमध्ये उरणला भेट दिली, उरणच्या बंदराच्या संदर्भातलं तिथे भूमिपूजन केलं आणि नंतर NTPCच्या प्रकल्पाचं लोकार्पण केलं ते सोलापूरला. आणि त्या तिथे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी जे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हरियाणामध्ये भूपिंदर सिंग हुडा यांच्याही भाषणामध्ये अशाच पद्धतीने नरेंद्र मोदींच्या कार्यकर्त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आज झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या कार्यक्रमात देखील कार्यकर्त्यांनी असाच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावरून काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरती आता बहिष्कार टाकणार आहेत असं सांगण्यात आलं आणि त्याचंच प्रत्यंतर आज इथे नागपूरमध्ये पाहायला मिळालं. पण एकूणच ही एक बाजू असताना पुणे आणि नागपूरच्या मेट्रोच्या माध्यमातून सुरू झालेलं राजकारण आता एका निवडणुकीच्या तोंडावर वेगळ्या दिशेनं जाताना दिसतंय, आपल्याला जाऊ पाहतंय. अशा परिस्थितीमध्ये नागपूर मेट्रोच्या निमित्तानं जे राजकारण होतंय याच विषयी आपण आज बोलणार आहोत. आणि आपला आजचा सवाल आहे, नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं निवडणुकांचं राजकारण होत आहे का? आणि मुद्द्याला धरून बोलण्याकरता आपल्यासोबत मुंबईतून आहेत जलसंधारण मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे नेते आहेत विदर्भातले. आपल्यासोबत आहे अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार पुण्याच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत येणार आहेत. गिरीश बापट, भाजपचे आमदार पुण्याचे, आणि भालचंद्र कांगो, कम्युनिस्ट नेते, हे देखील. मला सुरुवात नितीन राऊत तुमच्यापासून करायची आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय नागपूर मेट्रोच्या निमित्तानं जे राजकारण झालं, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, भाजपच्या नेत्यांनी देखील यावरती टीका केली, आजही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली जाते. तुम्हाला काय वाटतंय, हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेलं राजकारण आहे? नितीनजी, आवाज येतोय माझा? हा, आता येतोय. हा, नागपूरच्या मेट्रोचं जे भूमिपूजन झालं, मुख्यमंत्री गैरहजर राहिले, असं म्हटलं गेलं की प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, मात्र त्यांनी थेट नाराजी काल कॅबिनेट नंतर व्यक्त केलेली होती. आणि आज झालेलं राजकारण आपण पाहतोय. तुम्हाला काय वाटतंय, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण होतंय की जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक होतंय? नाही, एक गोष्ट इथं लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी देशाचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान हे आमच्यासाठी सन्माननीय व्यक्तिमत्व आहे. आणि सन्माननीय व्यक्तिमत्व असताना जो राजशिष्टाचार हा विषय असतो, हा तेवढ्याच सन्मानाचा विषय असतो. मग ज्या पक्षाचा पंतप्रधान असेल त्याच पक्षाचं राज्य जर इतर राज्यात नसतील आणि त्या ठिकाणी पंतप्रधान जात असतील तर त्यांचं स्वागत त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे जर आपल्या पक्षाचा पंतप्रधान आहे अशा पद्धतीनं. परंतु हे एक सांघिक संबंध असतात देशाच्या राजकारणामधील राष्ट्राचे आणि राज्याचे. परंतु कुठंतरी ते पायदुळीत चुडवल्याचं चित्र देशामध्ये हरियाणातली घटना असो, सोलापूरची घटना असो, किंवा मग आज झारखंडमध्ये जे घडलंय ते असो, त्यावरून वाटतं की निवडणुकीच्या तोंडांवर ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या ठिकाणी पंतप्रधान हे किंवा त्यांचा पक्ष हे राजकारण कुठेतरी करीत आहेत आणि त्यांचे मनसुबे थेट राजकारणाचे आहेत. आणि त्यामध्ये आपले विरोधी पक्षाचे जे मुख्यमंत्री असतील त्याची कुठेतरी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचं तंत्र त्यांनी या ठिकाणी अवलंबलेलं आहे. त्यामुळं हे चित्र आज त्याचे पडसाद म्हणून नागपुरात आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याचे पडसाद नागपुरात पाहायला मिळाले आहेत असं तुम्ही म्हणताय. भालचंद्र कांगो देखील आपल्यासोबत आहेत, औरंगाबादवरून अरुण खोरे सर देखील आहेत. मला भालचंद्र कांगोंकडे जायचं आहे. भालचंद्र कांगो, तुम्ही ह्या सगळ्या घटनांकडे कसं बघता की ज्या पद्धतीने हरियाणातली घटना असेल, सोलापुरातली असेल, किंवा आज नागपुरामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार असेल, काय होतंय नेमकं हे सगळं? निवडणुकीचं राजकारण तापलेलं आहे आणि विकासाचं काम आणि निवडणूक यांचा संबंध जोडून श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे, असं ह्याचा सरळ सरळ अर्थ आहे. हा एक भाग आहे. आणि म्हणून आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे
की किमान निवडणुकीच्या 6 महिन्याआधी निवडणूक आचारसंहितेचा एक भाग म्हणून सगळ्या सरकारी जाहिराती आणि सरकारी कार्यक्रमावरती बंदी आणावी आणि हा वायफळ खर्च बंद करावा आणि जनतेच्या कामासाठी 6 महिने मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि मंत्र्यांना लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, फालतू भांडणं होऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. कारण हा सगळा निवडणुकीचा खेळ आहे. हा एक भाग आहे. दुसरा काळजीचा भाग जो दिसतो आहे तो असहिष्णुता वाढत चाललेली आहे. सरकारी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची हुर्री उडवणं हे काही मला असं वाटतं की जनता असंतोषाचं लक्षण नसून एक जाणीवपूर्वक केलेली स्ट्रॅटेजी दिसती आहे आणि म्हणून त्याची काळजी वाटते. कारण का मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हा कुठल्या एका पक्षाचा नसतो, तर तो राष्ट्राचा आणि त्या राज्याचा असतो. त्याचा सन्मान जसा पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचा ठेवला पाहिजे, तसा सरकारी कार्यक्रमात तो सर्वांनी राखला पाहिजे. अन्यथा लोकशाही पद्धतीने व्यवहार करणं, वागणं कठीण होईल. आणि हे का झालं तर निवडणुका आल्या म्हणून झालं. म्हणून हे निव्वळ निवडणुकीचं राजकारण चाललंय आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांना दावणीला बांधण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या सगळ्या मुख्यमंत्र्यांचा आणि पंतप्रधानांच्या इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने प्रखर भूमिका घेऊन या सगळ्या कार्यक्रमांना आवरा आणि आता बंद करा असं सांगण्याची वेळ आलेली आहे. असा इशारा मला वाटतं, गंभीर इशारा आजच्या घटनेने, नागपूर घटनेने मिळाला असं मला वाटतं. गिरीश बापट देखील आता आपल्या सोबत आलेले आहेत. गिरीश बापट, भालचंद्र गांगो काय म्हणाले तुम्ही ऐकताय. कुठतरी राजकारण करून दावणीला बांधण्याचा प्रकार आता या सगळ्याच्या निमित्ताने होतोय. तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? ज्या पद्धतीने निवडणुका आल्या म्हणून आता नागपूर मेट्रो असेल, पुणे मेट्रो असेल, याचंही राजकारण होत आहे, किंबहुना मुख्यमंत्री बहिष्कार टाकतायत, तेही राजकारणाचं एक पाऊल पडलेलं दिसतंय. तुम्ही कसं पाहताय सगळ्या घटनांकडे? याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. पुण्याची मेट्रो एक दिवस जर उशीर झाला तर 2 कोटी रुपयांनी खर्च वाढतोय. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरींचं अभिनंदन करीन की नागपूरची मेट्रो त्यांनी अत्यंत त्याचा पाठपुरावा करून ताबडतोब सुरू केली. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो की पुणेकरांवर रोज 2 कोटी रुपयाचा नवीन बोजा ह्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पडलेला आहे. 2012 मध्ये पुण्याची मेट्रो झाली सुरू. आता राज्य शासनाने त्याचा पाठपुरावा केला नाही. जो पाठपुरावा गडकरींनी नागपूर करता केला. मुख्यमंत्री साधे आमच्या नगर विकास खात्याच्या मंत्र्यांना भेटले नाहीत. ज्या त्रुटी होत्या त्या पूर्ण केल्या नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर नाही तर दैनंदिन करोडो रुपयाचा खर्च कमी करण्याकरता जर भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले तर माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यापेक्षा आपण त्यांच्यावर टीका करतोय. नंबर 1. बापट साहेब एक मुद्दा मला विचारायचा, जो उपस्थित केला त्याच्यावरनं प्रश्न विचारायचा आहे की जर नितीन गडकरींनी नागपूरच्या मेट्रोसाठी प्रयत्न केलेले असतील तर मग भाजपच्या नेत्यांनी, प्रकाश जावडेकर देखील केंद्रात मंत्री आहेत, यांनी का नाही पुण्याच्या मेट्रोसाठी प्रयत्न केला? पुण्याच्या मेट्रोच्या करता जे प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत, ज्याची पूर्तता न केल्यामुळे आणि महानगरपालिका काँग्रेसकडे, म्हणून हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. नागपूर नागपूर ट्रस्ट, डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्याकडे 85% जागा ताब्यात होती नागपूर मेट्रोची. पुण्यामध्ये 100% जागा खरेदी करायची, अजून ऍक्विजिशन करायचे. हा नागपूर आणि पुण्यामधला फरक आहे. म्हणून नागपूरपेक्षा पुणे गतीने जायला पाहिजे. जे काम मुख्यमंत्र्यांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी, पुणे महापालिकेने करायला पाहिजे होतं ते काही करत नाहीत. महिने स्वस्त बसतात, नुसती पत्र पाठवतात, दिल्लीला वाऱ्या करतात, पण मेट्रोचा फॉलोअप करत नाहीत. हे दुर्दैव आहे पुणेकरांचं. आणि म्हणून ज्यांनी फॉलोअप केला, पाठपुरावा केला, त्यांचं कौतुक न करता त्यांना राजकारण केलं म्हणायचं. शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत. आता मुख्यमंत्र्यांना जनता जर टाळ्या देत नसेल आणि त्यांच्या मागच्या 15 वर्षाच्या पक्षाच्या कारभारावर विटते असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यात अपमानित होण्याचं काय कारण आहे? देशाचे पंतप्रधान आल्यानंतर तुम्ही राजकीय दृष्टिकोन ठेवून बहिष्कार घालता, हे महाराष्ट्रातली जनता पाहतीये, महाराष्ट्रातली जनता ओळखतीये.
तुम्हाला लोकांपुढे जायला तोंड नाही, उत्तर द्यायला तुमच्याकडे काही नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की असं आहे, अहो किती कार्यक्रमात आतापर्यंत या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणाचे मान अपमान कसे केले हे मी स्वतः साक्षीदार आहे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न देशाच्या पंतप्रधानांचा अपमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने केलाय, जे विकासाची गती जीव पाहतात, विकासाची गाडी पुढे नेऊ पाहतात, तिथे आपण विकास न करता त्यांच्या कामात खो घालण्याचं काम या राज्यात प्रथम पंतप्रधान आले असताना मुख्यमंत्री आले नाहीत, ही शर्मेची बाब आहे. जनता यांना माफ केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तुमचं म्हणणं काय नितीन राऊतांना पटलेलं दिसेल ना? नितीन राऊत काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? गिरीश बापट माझे चांगले मित्र आहेत, अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व गिरीश बापटांचं आहे. परंतु आज मला खंत वाटते एका गोष्टीची, की स्वतःच्या नेत्यांचा कमकुवतपणा कसा लपवावा हे चांगलं छानपणे या ठिकाणी गिरीश रावांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. एक लक्षात घ्या की जन्मदाता बाप कोण आहे, आणि केवळ मुलगा झाला त्याच्या नामकरणाला कार्यक्रम आपण तयार केला आणि नामकरणाला उपस्थित झालो म्हणून शेकी मिरवण्यात काही नाही आहे. नागपूरची नागपूर सुधार पेडण्यास ही राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि राज्य सरकारने त्याला ग्रीन सिग्नल दिलं. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा पुण्याचा मेट्रो आला त्यावेळेला मी म्हटलं की पुण्याचा मेट्रो जर करायचा असेल तर आधी नागपूरचा मेट्रो केला पाहिजे, आणि नागपूरचा प्रश्न मांडला आणि थेट दुसऱ्या कॅबिनेटमध्ये दोन्ही आले आणि मग मंजूर झालेले आहेत. शीघ्र गतीने पुण्याचा कार्यक्रम सुद्धा आलेला आहे आणि त्याच गतीने पुण्याचा मेट्रोचा कार्यक्रम केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. केवळ राजकारण करायचं म्हणून पुण्याचा मेट्रो थांबवायचा आणि नागपूरचा मेट्रो करायचा. अहो नागपूरच्या मेट्रोसाठी मुख्यमंत्र्यांनी एक क्षणही जाऊ दिला नाही. मी स्वतः फाईल घेऊन गेलो. NITचे चेअरमन, मी आणि राजेंद्र मुळक मंत्री तिघही वित्त सचिवांची सही घेतली, मुख्य सचिवांची सही घेतली, फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी पेन काढला आणि सही केली. अहो जर असं असतं तर त्यांनी नागपूरचंही थांबवलं असतं आणि केंद्राकडे पाठवला. काही नितीन गडकरी घेऊन गेले नाही केंद्राकडे, नितीन राऊतांनी ते पाठवण्याची तयारी केली. राज्य सरकारचं आधिपत्य नागपूर सुधार प्रन्यासवर आहे, मुख्यमंत्री त्याचे संरक्षक आहेत, त्यांनी ते पाठवलं. पुण्याचं सुद्धा त्या ठिकाणी गेलेलं आहे. करायचं होतं तर दोघांचंही करायला पाहिजे होतं, पण ती भूमिका भारतीय जनता सरकारने सांभाळली नाही आणि आज म्हणतात की मुख्यमंत्री करू शकले नाही. अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अहो किती अपमान कुणाचे किती कराल तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीनं अपमानास्पद वागणूक विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना द्यायला सुरुवात केली आहे, ही जनता महाराष्ट्रात विसरणार नाही. ती निश्चितपणे आठवणीत ठेवेल आणि त्याचा मोबदला तुम्हाला भोगावा लागणार आहे. बापट साहेब उत्तर द्या. नितीन राऊत, नितीन गडकरी, नितीन कॉमन आहे याच्यामध्ये, काय अडचण नाही आम्हाला. फॅक्टर तोच कॉमन आहे. मेट्रो नितीन राऊत नाव जरी कॉमन असलं महाराष्ट्र फॅक्टर पण तोच कॉमन आहे मेट्रोचा. ऐका नाही तसं एकच आहे ना. आम्हाला नितीनजींबद्दल ह्या आणि त्या दोघांबद्दलही आदर आहे. माझा प्रश्न एक आहे की नितीन राऊत फाईल स्वतः घेऊन सही करून दिल्लीला पोहोचवू शकतात, तर अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री पुण्याची फाईल दिल्लीपर्यंत का पोहोचवू शकत नाहीत? आणि नितीन राऊतांनी जरी पुण्याची फाईल नेली असती तरी त्यांचा पुण्यात आम्ही सत्कार केला असता. त्यांनी एवढं संकुचित का झाले? ते राज्याचे मंत्री आहेत, ते नागपूरचे मंत्री नाही आहेत एकट्या. आणि नागपूरचा प्रश्न दिल्लीत गेल्यावर गडकरींनी ज्या गतीने सोडवला तसाच प्रश्न ते पुण्याचा सोडवतील. पण फाईल तिथपर्यंत गेली पाहिजे, त्रुटी पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ब्युरो म्हणून जो आहे, ज्यांच्या थ्रू हे जावं लागतं, त्यांचा कंप्लायन्स अजून पुण्याच्या ब्युरोमध्ये केलेला नाही. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ब्युरो हा जो आहे ना, एक त्याच्यातला घटक आहे, त्याच्या संदर्भातलं परिपूर्तता नितीन राऊत झाली नाहीये जी तुम्ही केलीत. PIB पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड मध्ये नागपूरची फाईल
तुम्ही केली क्लिअर म्हणा, नितीनने केली, गडकरींनी केली, राऊतांनी केली. अहो जनतेची सेवा झाली. मग या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड मधलं काम राज्य शासनाकडनं अजून क्लिअर का झालं नाही याचं उत्तर मला नितीन राऊत नाही मला हाच मुद्दा मला नितीन राऊतांना विचारायचा आहे. नितीन राऊत, ज्या पद्धतीने तुम्ही नागपूरच्या मेट्रोचा फॉलोअप घेतला तसं मुख्यमंत्री आणि अजित पवार जसं गिरीश बापट म्हणतायत यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे पुण्याची मेट्रो रखडली आहे आणि तुमच्या पाठपुराव्यामुळे नागपूरची मेट्रो पुढे गेली. नाही, अजिबात नाही. काही गोष्टी मोठ्यांकडनं शिकायच्या असतात. आम्ही विद्येचं माहेर पुण्याला समजतो आणि पुण्याचं जे विकासाचं राजकारण आहे त्या विकासाच्या राजकारणामध्ये सगळी मंडळी एकत्र येतात आणि विकास करून घेतात. तोच प्रयोग आम्ही नागपुरात करून बघितला आणि नागपुरात तो यशस्वी झाला. मी नितीन गडकरींना स्वतः फोन केलेला होता आणि नितीन गडकरी कधी मला पण फोन करतात. आम्ही एकमेकाचं विकासाचं काम सांभाळत असतो. परंतु गिरीश बापटांना हे काम कदाचित जमलं नसावं असंच मला या ठिकाणी दिसतंय. बापट साहेब ते थेट तुमच्याकडे बोर्ड दाखवतात की तुम्ही समन्वय साधला नाही. त्यांनी मध्यस्थी केली पाहिजे. त्यांचे चांगले संबंध आहेत सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी ते जर बोललेत तर मला वाटतं पुण्याचं काम सुद्धा मार्गी लागू शकेल. परंतु केंद्र सरकारमध्ये जे नेते भाजपचे बसले आहेत त्यांची इच्छा काय हे आधी गिरीश बापटांनी विचारून घ्यावं. बापट साहेब, असं केंद्रातल्या नेत्यांना राज्यामध्ये आणि देशामध्ये जेवढे प्रकल्प आहेत ते पूर्ण करायचे. नितीन राऊतजी, आपलं बजेट कसं होतं तुम्हाला माहिती आहे. तुमच्या खात्याला किती बजेट मिळतं ते पण तुम्हाला माहिती आहे. मेट्रोचा विषय अंदाजपत्रकाच्या वेळेला मी विधानसभेत उपस्थित केला की याला परवानगी आज न उद्या मिळेल. आपल्या अंदाजपत्रकात एकही नवा पैसा पुण्याच्या मेट्रो करता नाही. तेव्हा उत्तर असं दिलं की पहिली मंजुरी मिळू दे मग पैसा देऊ. आता यांना जाहिरातीवर खर्च करण्याकरता पैसे आहेत पण पुण्याच्या नागपूरच्या मेट्रो करता राज्य शासनाकडे पैसे नाहीत. नितीनजी राऊतांच्या खात्यात देखील खर्च करायला पैसे त्यांना देत नाहीत. त्यांची अडचण ते सांगणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो कारण त्यांची बाजू विधानसभेमध्ये मी मांडतो. एक काम करणारा चांगला मंत्री आहे. मी राजकारण करत नाही. जलसंवर्धनाच्या अनेक चांगल्या योजना त्यांनी आणल्या, त्यांचं आम्ही नेहमी अभिनंदन केलं. पण त्यांना माझी एवढीच विनंती आहे की काम न करणाऱ्याच्या संदर्भात देखील तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका. काम करणाऱ्याची बाजू घ्या. या त्यांना पाठीशी घालू नका. आणि तुमची पण मनस्थिती काही दिवसापूर्वी काय होती ती मला माहितीये. तुम्ही पण रागवलं होता त्या सरकारवर, राजीनामा द्यायला निघाला होतात. बरं झालं दिला नाही. 4 योजना मार्गी तरी लागल्या आणि म्हणून तुम्ही पाठपुरावा करणारे आहात. नितीन गडकरी तुमचं ऐकतात, तुम्ही नितीन गडकरींचं ऐकतात. पण हा बाबा आमचं ऐकत नाही, त्याला काय करणार. दादांनी सांगितलं तरी ऐकत नाहीत. बाबा दादांमधला वाद हा मेट्रोला प्रलंब करण्याकरता कारणीभूत झालाय असं माझं स्पष्ट मत आहे. नितीन राऊत, हे खरं आहे की नाही? चर्चा त्याच मुद्द्यापर्यंत येते. नाही, बाबा दादांच्या मध्ये गिरीश भाऊ आहेत ना आमचे. बाबा दादांच्या मधले जे भाऊ आहेत त्यांनी जर आपलं गुडविल कामास लावलं आणि दादांकडे तो वित्त खातं आहे हो, पैसा मागतील तेवढा पुण्याला देतील, त्यात दुमत नाही. आज आम्ही विदर्भाचे लोक आजही टीका करतो की महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातला जास्तीत जास्त पैसा हा पुण्याकडे जातो. तर मग तुम्हाला पैशाचं कुठं आहे? जिथं पुणं तिथं कुठं उणं. तर त्या उक्तीप्रमाणे तुम्हाला उणं कुठंच नाही आहे. तुम्ही फक्त गिरीश भाऊ थोडं समोर या, आम्ही सुद्धा धक्का लावण्याचं काम त्या ठिकाणी करू. जरा पुढाकार घेतलेल्या नितीन राऊतांनी ही चर्चा मला पुढे न्यायची आहे. तुम्ही पुढे आलात तर आम्ही सुद्धा त्याला पुढे धक्का लावू असं ते म्हणतात. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेकनंतर ही चर्चा पुढे न्यायची आहे की नागपूरच्या मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं निवडणुकांचं राजकारण होत आहे का, आपला हा प्रश्न आहे. बघा जनतेला काय वाटतंय की मेट्रो भूमिपूजनाच्या निमित्तानं निवडणुकांचं राजकारण होताना दिसतंय का? 52% लोकांना वाटतं की राजकारण नाही आहे असं म्हणतात, पण 48 लोक म्हणतात की नाही आहे. काय नेमकं लोकांच्या मनामध्ये संभ्रम झालाय? मुद्दे 2 आले. बापटांनी कदाचित मगाशी 2 नितीन आहेत आणि एकच मेट्रो असल्यामुळं पुण्याची आणि नागपूरची, याच्यामुळे लोकांमध्ये हा संभ्रम झालेला आहे का, तो दूर करण्याचा प्रयत्न करू ब्रेकनंतर.
मेट्रोच्या निमित्तानं सुरू असलेल्या निवडणुकांच्या राजकारणाविषयी आपण बोलतोय. आपल्यासोबत अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार, पुण्यामध्ये. खोरे सर, ज्या पद्धतीने आपण बघतोय 3 वेगवेगळ्या घटना आहेत, किंबहुना हरियाणाची घटना असेल, सोलापूरची असेल, किंवा आजची नागपूरमध्ये घडलेली असेल, मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार असेल, या सगळ्याकडे तुम्ही एक पत्रकार म्हणून कशा पद्धतीने पाहता, कसं विश्लेषण कराल? निवडणुका तर येतातच आहेत, हे राजकारण तर याहून अधिक गडद होताना दिसेल या पुढच्या काळामध्ये, पण ज्या घटना घडतायत ह्या पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला असतील, मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठेला असतील, ह्या किती साजेशा दिसतात तुम्हाला? राजेंद्र, मला या गेल्या 3-4 दिवसातल्या घटना, विशेषतः पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची जी उद्घाटनं झाली किंवा जी विकास कामं एका अर्थाने लोकार्पण केली गेली, तर यातल्या सगळ्या प्रकल्पाच्या पाठीमागचं राजकारण आणि औचित्याचे मुद्दे, अशा 2-3 गोष्टींच्यावरती बोलायचे. एक म्हणजे सोलापूरचा कार्यक्रम मी पाहिला. सोलापूरच्या कार्यक्रमामध्ये मला जाणवलं असं की मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेला समोरच्या श्रोत्यांच्या बद्दल जोरदार टाळ्या येत होत्या आणि त्या टाळ्या आणि घोषणा इतक्या जोरात होत्या की मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. आणि त्यानंतर मग आपण हरियाणामधलं हुडांच्या सभेतली हुडांना जी हुल्लडबाजी झाली, त्यांच्या संबंधात जे बोललं गेलं, हेमंत सोरेन यांच्या भाषणाच्या वेळेला देखील आज अशीच काही गडबड झाली आणि पंतप्रधानांना स्वतः नरेंद्र मोदींना हस्तक्षेप थोडासा करावा लागला. त्यांनी असं हाताने खुणा करून लोकांना शांत बसायला सांगितलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की आम्ही मोदींच्या बरोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही. मुळात हा निर्णय अतिशय चुकीचा निर्णय, औचित्याच्या पातळीवरती, असं माझं मत आहे. राजकारण त्यातलं काही असो, पण देशाचा पंतप्रधान ही एक संस्था आहे आणि या संस्थेचा सन्मान ठेवणं हे संघराज्य पद्धतीचा विचार करता त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे, असं मला स्वतःला वाटतं. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं काही गोष्टी चुकीच्या झाल्या, म्हणजे विशेषतः सोलापूरमध्ये मी असं बघितलं की जे पंतप्रधान सहमतीच्या राजकारणाची भाषा आदल्या दिवशी बोलून गेले होते लाल किल्ल्यावरून, सोलापूरमधले जे प्रकल्प होते हे दोन्ही प्रकल्प सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झालेले होते. त्यातला पॉवर ग्रीडचा प्रकल्प हा 2011 साली हा देशाला अर्पण केलेला होता. पुन्हा तो परत अर्पण कशासाठी केला हे काही कोडं काही आम्हाला उलगडलं नाही, त्याचा खुलासा देखील काही फारसा काही होऊ शकला नाही. दुसरा, पुणे सोलापूर महामार्ग जो आहे, या पुणे सोलापूर महामार्गाचा जो लोकार्पणाचा विषय होता तो मी मान्य करतो, पण हे दोन्ही प्रकल्प शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झालेत. आणि विशेषतः पॉवर ग्रीडचा जो प्रकल्प होता त्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय होतं, तर शिंदे देशाचे ऊर्जा मंत्री होते त्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण झालेला होता. आणि अशा वेळेला शिंद्यांसारख्याला बाजूला ठेवून तुम्ही तो कार्यक्रम करताय, हे सहमतीचं राजकारण नाहीये. विकासाचे मुद्दे मांडताना, विकासाचे मुद्दे पुढे नेताना त्या राज्यातला, त्या भागातला जो महत्वाचा प्रतिनिधी असेल, भले तो निवडणुकीमध्ये पडलेला असेल, पण त्या माणसाने हे काम उभं केलंय. सहमतीच्या पातळीवरती मोदींनी शिंद्यांना त्या व्यासपीठावरती घ्यायला पाहिजे होतं. तिथे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं, मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील शिंद्यांचं नाव घेता आलं असं भाषण ते त्यांनी घेतलं नाही. काँग्रेसच्या संघटनेमध्ये कसलीच ताकद उरली नसल्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी आज काहीतरी, मला असं वाटतं की या बाजूला काहीतरी थोडासा गोंधळ करण्याचा प्रयत्न केला झारखंडमध्ये, पण इथे साधी शांततामय निदर्शनं काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर लोकांना करता आली असती की नाही, की बाबा आमच्या नेत्यांचा सहभाग तुम्ही घेतला पाहिजे, त्यांनी या विकासाच्या कामामध्ये योगदान दिलेलं आहे. मला असं वाटतं की औचित्याचे मुद्दे ज्याप्रमाणे केंद्रातल्या सत्तारूढ पक्षाकडनं सोडले जात आहेत, त्याच प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये राज्य सरकारकडनं देखील सोडले जात आहेत आणि त्याचे पडसाद आपल्याला दिसत आहेत. पण मुळात पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरती मी बहिष्कार घालतो ही भूमिका राजनैतिक पातळीवरती, औचित्याच्या पातळीवरती अतिशय अयोग्य आहे, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, अनेक विषय असे आहेत की जे विषय तुम्हाला या पद्धतीने अडचणीचे ठरू शकतात, कारण तुमचं सरकार केंद्रामधलं वेगळ्या पक्षाचं, राज्यातलं सरकार वेगळ्या पक्षाचं, मतभेद होऊ शकतात. पुण्याच्या मेट्रो संबंधामध्ये आता गिरीश बापट यांनी खूप चांगली माहिती दिली. मी आपल्याला सांगतो की पुण्यातला मेट्रोचा प्रकल्प आणि पुण्याचा विकास आराखडा या 2 गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संथ शैलीमुळे पुढे जात नाहीयेत, असा आरोप गिरीश बापट यांनी केला असेल, विरोधी पक्षांनी केला असेल, परंतु असा बापट पहिल्यांदी हा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केला होता पुण्यातल्या बैठकीमध्ये, पुण्यातल्या प्रेसशी देखील बोलताना. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हे अतिशय अशा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या पातळीवरती सक्रिय राहण्याच्या पातळीवरती सरकारकडनं चुकलेल्या आहेत.
आणि अशा वेळेला तुम्ही काहीतरी मी बहिष्कार घालतो हे करतो ही भूमिका घेणं बरोबर नाहीये. बहिष्काराची भूमिका योग्य नाही असं तुम्ही स्पष्टपणे म्हणता. मला नितीन राऊतांना हाच प्रश्न विचारायचा. नितीन राऊत, एक पंतप्रधान पदासाठी जो प्रोटोकॉल, राजशिष्टाचार जो मगाशी आपण उच्चारला, बोललो, बहिष्कार घालण्यामागचं राजकारण काय? जर ते राजकारण करत असतील तर बहिष्कार घालून आपण एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करत नाही आहोत का? नाही, टाळी काही एका हाताने वाजत नसते. जेव्हा आपण एक संघ आहोत, आपलं राष्ट्र एक आहे आणि आपल्या राष्ट्रामधलं इतर जे संघ राज्य असतील त्यांना सहमतीच्या राजकारणात सोबत घेण्याची भाषा जर आपण करत असू तर त्यांचा सन्मान देखील ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मी समजतो या ठिकाणी. आणि ज्या पद्धतीनं मोदी या ठिकाणी वागलेत आणि मोदींनी ज्या पद्धतीनं अपमानित करण्याचा प्रयत्न केला इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांना टोमणे मारलेत, त्यांची टर उडवण्याचं काम या ठिकाणी घडलेलं आहे. आणि त्यांच्या डोळ्यादेखत लोक टर उडवतात आणि ज्या पद्धतीची टीका त्या ठिकाणी होत आहे, तर याला कुठंतरी हे करून घेतलं जात आहे. या पद्धतीनं या ठिकाणी प्रयोग चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढंच नमूद करावं असं वाटतं की आता या ठिकाणी कांगो साहेबांनी जी भूमिका मांडली होती की निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. निवडणुका डोळ्यात समोर ठेवूनच हे मनसुबे रचले जात आहेत की आपल्या विरोधी पक्षाच्या सरकारला कसं तरी अपमानित करायचं, नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आपणच सगळे सर्व काही आहोत, आपणच शक्तिशाली आहोत आणि आपणच या देशाचं राजकारण करू शकतो, इतर सगळी आपल्या पुढं कमकुवत आहेत. आणि हा प्रकार सांघिक राजकारणात काही योग्य ठरणारा नाही. हा प्रकार योग्य ठरणार नाही असं तुम्ही म्हणताय. मला भालचंद्र गांगू हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. आपण परवाही चर्चा करताना या मुद्द्यावरती बोललो होतो की 15 ऑगस्टच्या, येतो बापट साहेब तुमच्याकडे, 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी असा उल्लेख केला की सहमतीनं राजकारण झालं पाहिजे, बहुमतानी होता कामा नये, सहमतीने विकास झाला पाहिजे, बहुमतानी होता कामा नये. तर आता जे काही सगळं दिसतंय ह्या दोन गोष्टी दोन टोकावरनं जाताना दिसत आहेत. पंतप्रधान एक सांगतायत, पक्षातले नेते एक वागतायत, राज्यातले नेते तिसरंच काहीतरी करताना दिसत आहेत. आपला विषय राजेंद्रजी असा आहे की नागपूरच्या घटनेमुळे निवडणुकीचं राजकारण तापलंय की नाही असं कळत आहे. आत्ता आधी थोड्या वेळापूर्वी आदरणीय नितीन राऊत आणि आदरणीय नितीन बापटांनी जी चर्चा केली त्याच्यावरनं निवडणुकीचं राजकारण किती तापलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. मला फक्त एकच गोष्टीचं वैषम्य वाटतं की नागपूरसाठी मेट्रो यावी म्हणून आमचे आदरणीय मंत्री नितीन राऊत यांनी जी धडपड केली त्याचं कौतुक करताना आमच्या मराठवाड्यामध्ये 2010 पासून रोजगार हमी योजनेचे पैसे आमच्या मजुरांना मिळत नाही म्हणून वारंवार उपोषणं करावी लागत आहेत. गेल्या दुष्काळामुळे आमचे शेतकरी आत्महत्या करतायत. त्या प्रश्नांचा मात्र काहीही मंत्री काही विचार करत नाही किंवा त्याच्यासाठी फायली घेऊन कोणी पळत नाही. हे दुःख आम्ही कोणाकडे व्यक्त करायचं हा खरा प्रश्न मला या निमित्ताने पडतो. राहता राहिला मुख्यमंत्र्यांचा जो बहिष्कार आहे मला वाटतं तो उचित नाही हे कोणी सांगेल. मी तर मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं असतं की तुम्ही नागपूरला जाऊन पंतप्रधानांना रिसीव्ह करायचं होतं आणि सांगायचं होतं की मी काही बोलणार नाही कारण आम्ही बोललेलं तुम्हाला आवडत नाही आणि जनतेला आवडत नसेल तर आम्ही शांत बसू. पण एक अभिनव मार्गाने जर त्यांनी प्रोटेस्ट केला असता तर मला वाटतं नरेंद्र मोदींना आपली स्टाईल बदलून काम करावं लागलं. अगदी बरोबर. शेवटी हा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये सहमतीचं राजकारण जर करायचं असेल तर पंतप्रधानांनी जे भाषण केलं त्याप्रमाणे त्यांना इथून पुढे व्यवहार करावा लागणार आहे. आणि तो जर व्यवहार झाला नाही तर मला असं वाटतं ह्या देशामधली लोकशाही प्रथा आणि परंपरा यांना फार मोठा झटका बसणार आहे. तसं होऊ नये अशी एक अपेक्षा या देशाचा नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी केली पाहिजे हे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. अगदी खरं आहे की ह्या सगळ्या मुद्द्याला धरून मला बापट साहेब हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा ब्रेकच्या आधी. थोडक्यात मला सांगा की या लोकशाहीच्या सगळ्याच खांबांना आपण मजबूत करायचा प्रयत्न करतोय, मात्र ज्या पद्धतीने आता होताना दिसतंय प्रत्येक जण आपला अजेंडा पुढे मांडताना दिसतोय. जसं आता कांगो म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातलं जर कोण तिथं गोंधळ घालत असेल, आज सोरेनच्या बाबतीत पण झालं, हुडांच्या बाबतीत पण झालं, सोलापुरात जे झालं आपण पाहिलं, हे टाळण्यासाठी म्हणून देखील आपण आपली जबाबदारी पार पाडायला हवी की नको? राजकारण राजकारणाच्या पातळीवर होईल पण पंतप्रधान मुख्यमंत्री या पदाची आपण गरिमा, या पदाची प्रतिष्ठा आपण राखणार आहोत की नाही?
असं आहे की पंतप्रधानांनी मुख्यमंत्री पदाची गरिमा राखली. जनताच आता ह्या काँग्रेसचं खोटं ऐकायला तयार नाही, त्याला मोदी काय करणार? प्रश्न हा आहे. 15 वर्ष ज्यांनी फसवलं त्यांचं जनता ऐकायला तयार नाही आणि म्हणून जनता टाळ्या वाजवत होती की बसा तुमचं फार झालं 15 वर्ष. त्याला मोदी काय कारणीभूत आहेत का आम्ही कारणीभूत आहेत? हे जनता त्यांना सांगते की इतके वर्ष तुम्हाला सगळं दिलं असताना कामगो जसं म्हटले तसं किती प्रश्न पेंडिंग आहेत यांचं लक्ष नाही आणि म्हणून जनतेने निर्णय घेतलाय. आता नेहमी सन्मानाची वागणूक मिळणाऱ्यांना सन्मान मिळाला नाही हा अपमान वाटतो की काय? आणि नरेंद्र मोदीजी काय म्हणले, पंतप्रधानजी भाषण ऐका आपण नीट, की आज मुख्यमंत्री ज्या व्यथा मांडता आहेत माझ्या पुढे, या व्यथा जुनं दुखणं आहे हे त्याच्या आधी मांडू शकले असते, पण त्यांना अपॉइंटमेंटच मिळत नसेल एखाद्या वेळेला त्यावेळेला, किंवा सोनिया मॅडम मार्फत ते काम जात नसेल. ते हातबल आहेत, काय करणार बिचारे. मला तर त्यांची कीव येते बाबा. मी काय त्यांच्या विरुद्ध कधी बोलत नाही, कारण भला माणूस आहे. दिल्लीहून पाठवलं इकडाला, आता इथनं कुठं पाठवतील तिकडं जाईल, त्यामुळे तो काय त्यांच्यातली अडचण नाही मला वाटत. पण मोदीजी असं म्हणाले की तुमचं सरकार असताना ज्या गोष्टी प्रलंबित होत्या त्या मी पूर्ण करीन, कारण माझ्याही गोष्टी प्रलंबित होत्या तुमच्याकडे. गुजरातचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, तुम्ही या. पण अजूनपर्यंत आमचे मुख्यमंत्री नगर विकास खात्याच्या व्यंकय्या नायडूंना भेटले नाहीत, या खात्याचा फॉलोअप केला नाही. कामात मात्र मागे राहायचं आणि सन्मानाला मात्र पुढे यायचं. आता हे जनतेने ओळखलेलं आहे, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. नितीनजी 2-4 दिवसात आचारसंहिता लागेल, तुम्ही घरी आम्ही घरी प्रचार करू, जनता योग्य तो निर्णय घेईल. या बाबतीत मला काही दुमत वाटत नाही. पण नरेंद्र मोदी हे कधीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा अपमान करणार नाहीत, कारण त्या मांडवतनं ते गेलेत ना. त्यांना 12 वर्ष अपमानित केलंच आहे, म्हणून ते सूड उगवणार नाहीत. ते आता मोठ्या पदावर गेलेत, ते सगळ्यांना सांभाळून घेतील. ही मानसिकता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणली पाहिजे. आता मोदींना टाळ्या पडल्या आणि तुम्हाला टाळ्या पडल्या नाही, त्याला मोदी काय करणार, आम्ही काय करणार, असा हा प्रश्न होतो ना. जनतेने निर्णय घेतलाय, त्यामुळे उगाच आता चिडचिड करण्यात काही पॉइंट नाही. लोक आता ओळखून बसलेत. तुम्हाला मी एक सांगतो, 3.5 कोटी रुपयाचं जाहिरातीचं बजेट नितीनजी आपल्या सरकारने 95 कोटी रुपयावर नेलं आता पुरवणी मागण्यात. मग हे पैसे का नाही वापरले जनतेकरता? पण तुम्ही कोणाचे पैसे कशा करता वापरतायत? तुमचे फोटो दाखवायला, छबी दाखवायला, इकडे दादा इकडे आबा, मध्ये भुजबळ, कधी हर्षवर्धन, आता उद्यापासून भुजबळांच्या जाहिराती पर्यटनाच्या चालू होतील. काय प्रकार चाललाय हा? महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही असं वाटतं का आपल्याला? हा, फलोत्पादन आहे, त्याच्या जाहिराती कशा चालल्या आहेत? ठिबक सिंचनाचे पैसे दिले नाहीत, पण 15 कोटी रुपये अमिताभ बच्चनला देता. अरे त्या शेतकऱ्याला द्या, ज्यांनी फळं पिकवली तो मरायला लागले, त्याचं पीक जायला लागले, त्याला पैसे नाहीत. आणि म्हणून हे सगळं लोकांच्या लक्षात आले. आता काही दिवसाचा अवधी आहे, जनतेने निर्णय पक्का केलेला आहे. तुम्ही जे मुद्दे मांडताय ते कुठेतरी नितीन राऊतांना पटतायत, ते हसतायत. निर्णय घेईल. बापट साहेब, तुम्ही मांडणारे मुद्दे नितीन राऊतांना पटतात, ते हसतायत तिकडे. त्याचं उत्तर मला घ्यायचंय, त्याचं उत्तर मला घ्यायचंय. ब्रेक घ्यायचा मला. ब्रेक पूर्वी आपला ऐका, त्याच्या आधी अगदी थोडक्यात नितीन राऊतांचं दुखणं मी मांडतोय. मला तेच दुखणं त्यांच्याकडनं समजून घ्यायचं. ब्रेक घ्यायचा मला. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं निवडणुकांचं राजकारण होत आहे का? 57% लोक नाही म्हणतायत या निवडणुकांचं राजकारण होत नाहीये. पण जे काही सगळं आता चर्चेमधनं दिसतंय याला काय म्हणायचं, याचा अर्थ आपण ब्रेक नंतर समजून घेऊ. तर स्वागत तुमचं. मला नितीन राऊतांकडे जायचं. नितीन राऊत, ज्या पद्धतीने मगाशी गिरीश बापट म्हणत होते की वारंवार मी नितीन राऊतांची बाजू सांभाळून घेतोय, इतक्या सगळ्या जाहिरातीवरती सरकारने खर्च केला, तोच खर्च जर योजनांवरती प्रकल्पांवरती केला असता तर आज लोकांना टाळ्या वाजवायची वेळ आली नसती. काय सत्य आहे नेमकं याच्यातलं? नाही, याचं उत्तर मला असं वाटतं की गिरीश भाऊंनीच दिलं पाहिजे. मोदींनी गुजरातमध्ये हेच केलं नाही काय? पर्यटनाच्या नावावर अमिताभ बच्चनला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी बोलावलं आणि त्या माध्यमातून तो खर्च केला. कशासाठी केला? जेमतेम 100 दिवस झाले केंद्र सरकारला आता देशाचं नेतृत्व करताना. ज्या पद्धतीच्या जाहिराती चाललेल्या आहेत त्या कशासाठी चालल्या आहेत? तो खर्च कशासाठी चाललेला आहे? मग तुम्ही जर
एकीकडे आमच्याकडे जर बोट दाखवत असाल तर 4 बोट नेमके तुमच्याकडे आलेली आहेत, हे तुम्ही का विसरता? तर जाहिराती करणं एखाद्या गोष्टीचं हे कधी कधी आवश्यक असतं म्हणून तुम्ही करत असाल. आता माझ्याकडे जे जलसंधारण खातं आहे, मी जवळपास 5,000 बंधारे बांधलेत. सिमेंट नाला साखळी बंधारे, ज्या ठिकाणी दुष्काळ होता त्या ठिकाणी बंधारे बांधलेत. पाणी त्या ठिकाणी गोळा झालं, त्या ठिकाणची पाण्याची टंचाई दूर झाली, त्या ठिकाणचे टँकर मुक्त गावं झालीत, पाण्याची पातळी वाढली. पण राऊत साहेब मगाशी भालचंद्र कांगो म्हणाले की मराठवाड्यातले प्रकल्प अजून मार्गे पण लागले नाहीत. रोजगार हमी योजनेचे अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. त्याचं काय करायचं? दुष्काळ तर तिथं चालू आहे. भालचंद्र कांगो माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी जे माझ्या काळात घडलं नाही, ज्याच्या पूर्वी घडलेलं होतं, ती प्रकरणं उकरून काढून त्याचे कामाचे त्या ठिकाणी ते म्हणतात की पेमेंट्स करा. ज्याचा कुठंच रेकॉर्ड नाही तो त्यांनी मंत्री बनावं आणि त्यांनीच द्यावं ना पेमेंट. ते खरे पुरावे ज्या ज्या ठिकाणी आलेत त्या त्या ठिकाणी मी त्यांना सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ज्या मागण्या माझ्याकडे मांडल्यात, मला तरी वाटतं की जवळपास 80-85% मागण्या त्यांच्या मी पूर्ण केलेल्या आहेत. मी नाही केलं अशातला भाग नाही. अहो, मी शेतकरी नाही हाडामासाचा, मी शहरातला झोपडपट्टीत राहणारा युवक आहे. तरीही ग्रामीण भागातले प्रश्न समजून कामं करतो आहे. तुम्ही म्हटलं पाहिजे की हे काम नितीन राऊतनी हाती घेतलं, चांगलं काम केलं. अहो, नरेगाची ओळख नव्हती, नरेगाची ओळख करून दिली. आज कित्येक ठिकाणी विहिरी दिलेल्या आहेत, मी त्या ठिकाणी साखळी बंधारे दिलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता की आमच्याकडे पण दिलं नाही. हे अहो, नितीन राऊत ह्या सगळ्या योजनांची आपण व्यवस्थित मांडणी करू शकतो, मात्र आता माझ्याकडे तितका वेळ नाहीये. पण मला एक शेवटी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मुख्यमंत्र्यांनी आता या पुढच्या काळात बहिष्कार टाकणं पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरती आचारसंहिता लागण्याआधीपर्यंत योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. काल ते स्वतः म्हणाले मी जाणार नाही, याचा अर्थ बहिष्कार असाच होतो. ऐकून घ्या ना, ऐकून तर घ्या. तुम्ही जर एखाद्याचा अपमान करायचं जर ठरवला असाल तर मग तुमच्या कार्यक्रमाला आम्ही का म्हणून यावं? तुम्ही तुमच्या पदाची गरिमा जर सांभाळलीत तर आम्ही सुद्धा आमच्या पदाची गरिमा सांभाळण्यालायक आहोत, लायकीचे आहोत. म्हणून इतके वर्ष आम्ही सुद्धा राज्य केलं या देशामध्ये. तुम्ही या ठिकाणी आज पंतप्रधान नेमके नागपुरात येऊन काय म्हणाले की आमच्या देशाची अवस्था इतकी वाईट आहे, आम्ही इतके वर्ष मागे गेलेलो आहोत. अहो, आमचा देश तांदळाच्या उत्पादनामध्ये सर्वात प्रथम आहे, गव्हाच्या उत्पादनामध्ये सर्वात प्रथम आहे, रिमोट सेन्सिंग सेंटरच्या सेक्टरमध्ये सर्वात अव्वल आहे जगामध्ये. तर तुम्ही सांगा ना की आमचा देश अव्वल या क्षेत्रात आलात. तुम्ही सांगत होते की हे कॉम्प्युटर्स तुम्ही देणार शेतकऱ्यांना, तर शेतकरी याच्यानी काय करणार? कॉम्प्युटरमध्ये या मोबाईलनी काय होणार आहे? या कलर टीव्हीमुळे काय होणार आहे? हे म्हणणारे तुम्ही, आणि आज तुम्ही आम्हाला सांगता की देश मागे आहे. अहो, देशामध्ये आज जी काही देशाची प्रगती झाली, देश या जगाच्या पाठीवर महासत्तेच्या दिशेने जो चालायला लागला आहे, ती देणगी काँग्रेस पक्षाची देणगी आहे. आणि काँग्रेसने हे केलं म्हणून या ठिकाणी घडताय. माझा वेळ संपलाय. बापट साहेब, थोडक्यात उत्तर द्या. माझा वेळ संपलेला आहे, थोडक्यात उत्तर द्या नितीन राऊतांच्या मुद्द्याला. नितीन राऊतांनी मोदींना मार्गदर्शन करावं याचं थोडं आश्चर्यच वाटतंय, पण असू द्या. पण नितीन राऊतांचं एक बोट आणि आमची 4 बोट मिळून 5 बोटांचा पंजा आहे. त्याचं काय होणार आहे निवडणुकीत हे थोड्या दिवसांनी नितीन राऊतांना कळेल. बाकी मला काही बोलायचं नाही. खोरे सर, अगदी थोडक्यात शेवटी. नाही, मला राजेंद्र एवढंच सांगायचं की पुण्याच्या मेट्रो बद्दलची चर्चा आपली एक मगाशी काही काळ झाली. मला स्वतःला असं वाटतं की पुण्याच्या मेट्रोच्या संबंधामध्ये खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्षांनी आणि गिरीश बापट यांच्यासारख्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कालच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये महाराष्ट्रामध्ये जर भाजपचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली तर मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार कोण, याच्यामध्ये गिरीश बापट यांचं पण एक नाव आहे. तेव्हा त्यांच्याकडनं देखील आपल्या अपेक्षा आहेत की पुण्याच्या मेट्रोसाठी ते पाठबळ देतील आणि ही मेट्रो पुढे नेतील.
मी त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत तुम्ही आणखी एक नाव ऍड करून टाकलेलं आहे. शेवटी आपला प्रश्न बघा, नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं निवडणुकांचं राजकारण होतंय का? 59% लोक म्हणतात की नाही, हे राजकारण होत नाही. पण राजकारणाच्या ठिणग्या मात्र अशाच प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पडताना दिसत आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागल्यानंतर या ठिणग्यांचे आणखी किती निखारे होणार हे मात्र आपल्याला पाहताना दिसेल. या सगळ्या चित्रातनं आपल्याला पाहायलाही मिळेल. राजकारण तर निश्चित होणार आहे. निवडणुका जवळ आल्यात आणि त्यानंतरच्या प्रचार सभांमध्ये याचं चित्र अधिक गडद होताना दिसेल. इथंच थांबू, फक्त IBN लोकमत.